सांगलीत वकिलाला घरात घुसून पक्षकारांची धक्काबुक्की, एनओसीसाठी धमकावल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल. विश्रामबाग परिसरातील गव्हर्नमेंट कॉलनी येथे राहणाऱ्या एका वकिलाच्या घरात घुसून त्यांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वकीलपत्र नको असल्याकारणाने एनओसी देण्यासाठी पक्षकारांनी हा प्रकार केला. या प्रकरणी ॲडव्होकेट उमेश श्रीकांत सहस्रबुद्धे वय वर्ष 53 यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी अशोक शंकर निकम पाटील वय वर्ष 64 राहणार शामरावनगर, भालचंद्र शंकर निकम पाटील वय वर्ष 62 राहणार खंडबाग, गोरखनाथ शंकर निकम पाटील वय वर्ष 60 आणि अनोळखी अशा चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. सहस्रबुद्धे हे गुरुवारी सायंकाळी 5:30 वाजता संशयित चौघे त्यांच्या घरासमोर आले आणि त्यांना सहस्रबुद्धे यांना घराबाहेर बोलवून घेतले. आमच्या दाव्यात विनायक पाटील यांना घेण्याची आमची इच्छा नाही, त्या तुमच्या जवळचे असल्याने आम्हाला तुमचे वकीलपत्र नको आहे, त्यामुळे तातडीने एनओसी द्या अशी मागणी करत संशयितांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले असता तुम्हाला एनओसी देतो, तुम्ही बाहेर थांबा असं सांगून सहस्रबुद्धे घरात गेले. मात्र संशयित चौघेही त्यांच्या पाठोपाठ जबरदस्तीने घरात शिरले. सहस्रबुद्धे यांनी एनओसी फाईलवर सही करून त्यांना बाहेर जाण्यास सांगितले असता संशयितांनी पुन्हा शिवीगाळ करून तुला दाखवतोच अशी धमकी दिली. या प्रकरणी फिर्यादीनुसार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी सांगली.